सन्माननीय व्यासपीठ, माझे सहकारी बंधू भगिनी आणि लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीपासून आपण एक उपक्रम हाती घेतलेला आहे की आपला शतक महोत्सव आहे आणि शतक महोत्सवानिमित्त वेगवेगळे क्रांतिकारक, थोर समाज सुधारक यांची चरित्र आपल्याला ऐकायची आहेत आणि त्यातलंच एक आज म्हणजे शाहू महाराज. विद्यार्थी मित्रांनो, समता दिन, सामाजिक न्याय दिन हा शाहू महाराजांच्या जयंतीला का साजरा केला जात असेल तर शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने लोकराजा होते. लोकराजा होते. प्रत्येकाला न्याय कसा मिळेल याकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असायचं. समान वागणूक कशी मिळेल यासाठी सुद्धा हा राजा आयुष्यभर झटला. प्रसंगी काही लोकांनी विरोध सुद्धा केला त्यांना, लोकांचा रोष त्यांनी पत्करला, पण सगळ्यांना समान वागणुकीसाठी, समान शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे, भेदभाव कुठेही व्हायला नको, समान न्याय मिळाला पाहिजे यासाठी शाहू महाराज आयुष्यभर झटले. आणि म्हणून ते लोकराजा म्हणून त्यांना लौकिक प्राप्त झाला, उगीच नाही झाला. लोकराजा म्हणून त्यांना लौकिक का प्राप्त झाला तर लोकांसाठी काम केलं त्यांनी. असं नाही म्हटलं की मी राजा आहे, मी म्हणेल तसं, अजिबात नाही. सगळ्यांना सामावून घेतलं आणि सगळ्यांचं हित कशामध्ये आहे तेच त्यांनी सतत जोपासलं आहे. शाहू महाराज जे आहेत त्यांचं नाव यशवंतराव घाटगे होतं. त्यांचे वडील जयसिंगराव घाटगे हे कागलचे संस्थानिक होते आणि कागलचे संस्थानिक होते त्यामुळे घरामध्ये सुबत्ता होती. त्यामध्ये छोटा यशवंत वाढत होता आणि कोल्हापूरच्या गादीला वारस कोणी नव्हता. आणि मग दत्तक घेण्यासाठी शोधाशोध सुरू झाली. अर्थातच शोधाशोध सुरू असताना यशवंत त्यांच्या डोळ्यासमोर आला आणि यशवंत त्यांना पसंत पडला की हा आमच्या कोल्हापूरच्या संस्थानासाठी योग्य आहे. आणि मग यशवंतराव घाटगे जो होता त्याला कोल्हापूरला आणण्यात आलं. कोल्हापूरच्या राजवाड्यात त्याचा वावर सुरू झाला. तो एक छोटा राजपुत्र म्हणून तिथे वाढायला लागला आणि सोबतीला वडील होतेच. वडील जयसिंगराव त्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत होते. मग शिक्षण होतंच, पण शाहू महाराज मुळातच कसे होते, आधीपासनं धिप्पाड असे होते. अभ्यासाकडे लक्ष होतं त्यांचं, पण अभ्यासापेक्षा अधिक लक्ष मैदानी खेळांकडे होतं. कुस्ती तर त्यांना विशेष प्रिय होती आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे की कुस्तीला त्यांनी विशेष असं योजना त्या कुस्तीसाठी आखल्या गेल्या. आणि मग असा हा यशवंत वाढत असताना जेव्हा शिक्षणाची हे आली तेव्हा वडिलांनी असा विचार केला की ह्याला शिक्षणासाठी आपण इंग्लंडला पाठवावं. इंग्लंडला पाठवावं म्हटल्यावर आधी वडील गेले. वडील इंग्लंडला जाऊन सगळा तपास करून आले, पण मग तिथल्या लोकांनी असं सांगितलं की राजपुत्र अजून फार लहान आहे, त्याचं वय खूप कमी आहे आणि म्हणून तुम्ही त्याला तिथेच शिकू द्या, तुमच्या संस्थानातच त्याची शिक्षणाची व्यवस्था करा. आणि म्हणून मग शिक्षण कुठे सुरू झालं, राजकोटला सुरू झालं. राजकोटला शाहू महाराजांचं शिक्षण सुरू झालं आणि शिक्षण सुरू असताना तो काळ जो होता तो इंग्रजांचा होता आणि इंग्रज लोक तिथे शिकवायला होते, काही प्राध्यापक होते. आणि मग काही वेळेला शाहू महाराजांचे त्यांच्याशी खटके उडायला लागले आणि इथपर्यंत गेलं की त्यांनी मग ते शिक्षण त्या शाळेमधनं सोडून दिलं आणि त्यांनी असं लिहून ठेवलं की राजाचं शिक्षण हे त्याच्या संस्थानातच झालं पाहिजे. आणि मग ते पुन्हा त्यांच्यासाठी मग त्यांच्या वडिलांनी काय केलं की इंग्रजच होते पण घरी येऊन ते शिकवायला लागले आणि जे शिकवण्यासाठी त्यांची नेमणूक झाली ते मात्र शाहू महाराजांना आवडले आणि ते हळूहळू त्याच्यामधनं सगळ्या भाषा, सगळं ज्ञान ते मिळवायला लागले, पारंगत व्हायला लागले. 20 वर्षाचे झाले आणि 20व्या वर्षी कोल्हापूरच्या गादीवर शाहू महाराजांचा अभिषेक झाला.
म्हणजे ते छत्रपती झाले. बघा, अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी छत्रपती झाले, अभिषेक झाला आणि मग ते हळूहळू राज्याचा सगळा कारभार बघायला लागले. दूर असं धोरण असणारा हा राजा, मॅडमनी सांगितलं प्रास्ताविकात की रांगडा राजा होता. तुम्ही बघा त्यांचा फोटो, एकदम साधं व्यक्तिमत्व, उंच दिप्पाड असं व्यक्तिमत्व, मिशा, डोक्याला फेटा, बंडी, अंगरखा आणि खाली धोतर, असा हा राजा होता. आणि सामान्यांमध्ये तो सामान्यांसारखा व्हायचा, म्हणून मग सगळ्यांना हवा हवासा असा हा राजा होता. मग आता सगळ्यांना हवा हवासा का वाटायचा? किंवा छत्रपती झाले, लोकराजा झाले, कशामुळे झाले? तर काही छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे की कशामुळे ते झाले. बडोद्याचं संस्थान होतं. बडोद्याचे महाराज कोण होते सांगा? बडोद्याचे महाराज कोण आठवतंय? कोण होते? संस्थानिक सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे संस्थानिक होते. त्यांना एकदा तीव्र इच्छा झाली की मला शाहू महाराजांना भेटायचं आहे. मग आता भेटायचं आहे, ते निघाले, हत्ती घोडे सगळं घेऊन आले. ते आले, राजवाड्याकडे गेले. राजवाड्याकडे गेल्यानंतर त्यांना असं कळलं की शाहू महाराज शिकारीसाठी गेले. मग आता शाहू महाराज शिकारीसाठी गेलेत तर काही वेळ तर लागेल की नाही? घोड्यांवरून यायला काही कालावधी हा लागणार आहे. म्हणून मग त्यांना सांगण्यात आलं की महाराजांना काही वेळ लागेल, शिकारीसाठी गेले. इकडे शिकारीसाठी गेलेल्या शाहू महाराजांना देखील निरोप मिळाला की बडोद्याचे सयाजीराव गायकवाड हे तुमच्या भेटीसाठी आले. दोघांना एकमेकांच्या भेटीची अत्यंत आतुरता होती आणि इकडनं सयाजीराव गायकवाड महाराजांच्या भेटीसाठी निघाले आणि महाराज शिकार अर्धवट सोडून यांच्या भेटीसाठी यायला लागले. राजवाड्यापासून काही अंतर सयाजीराव गेले आणि तिथे समोरून शाहू महाराज आले. दोघांची भेट झाली. दोघांनाही खूप आनंद झाला. दोघं जण एकमेकांना भेटले आणि गप्पा मारत मारत चालतात ते रस्त्याने. आता दोघांची भेट म्हटल्यावर तिथे खूप मोठं हत्ती घोडे सगळे सैनिक वगैरे असं सगळं होतं. आणि मग त्यावेळेला एक मुलगा अत्यंत घाबरलेला असा छोटासा मुलगा रस्त्याच्या कडेला होता आणि तो रडत होता. त्याच्या अंगात कपडे सुद्धा नव्हते. आणि असा हा मुलगा रडताना पाहिलं आणि शाहू महाराजांनी त्याला पटकन उचलून घेतलं, अलगद कडेवर घेतलं, त्याचे अश्रू पुसले आणि त्याला थोपटलं, मायेने कुरवाळलं आणि तो मुलगा हसायला लागला. हसायला लागल्यानंतर महाराजांनी त्याला खाली सोडून दिलं. सयाजीराव बघतात आहे आणि बघितल्यानंतर त्यांनी विचारलं, कोण हो हा? महाराज म्हणाले, अहो माझाच पोरकी, माझाच पोरगा आहे, असं उत्तर सयाजीरावांना मिळालं. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. अरे, महाराजांचा पोर आणि अशा अवस्थेत आणि रडतोय रस्त्याच्या कडेला. म्हणून त्यांनी एका अधिकाऱ्याकडे चौकशी केली. अधिकाऱ्याला त्याने विचारलं, का हो, हा मघाचा पोर कोण होता? खरंच महाराजांचा होता का? त्या अधिकाऱ्याने सांगितलं की अहो, तो एका अस्पृश्याचा मुलगा आहे. आणि तो अस्पृश्याचा मुलगा जरी असला तरी प्रत्येकाला महाराज स्वतःचा मुलगा मानतात. आणि म्हणून त्यांनी कुठलाही संकोच बाळगला नाही की एवढे मोठे महाराज आणि त्यांच्या समोर मी या छोट्या मुलाला कसं उचलून घेऊ ज्याच्या अंगात कपडे नाहीये. त्यांनी उचलून घेतलं कारण ते प्रजेला स्वतःचं मुलगा मानत होते. त्यांना खूप धन्य वाटलं महाराजांना, संस्थानिक जे होते सयाजीरावांना, की अरे हा राजा प्रजेसाठी इतका झटतो आहे. त्यानंतर त्यांच्या संस्थानामध्ये एक कारकून होता. हा कारकुनाचं काम काय करायचं? लिखापडी असते, लिहावं लागतं त्यांना, हिशोब वगैरे सगळं काय नोंदी असतात त्या ठेवाव्या लागतात. मग हा कारकून काय करायचा? व्यवस्थित काम करत नव्हता.
मग त्या कारकुनाच्या वरचा अधिकारी जो होता तो एक दिवस घेऊन आला त्याला महाराजांकडे आणि म्हणाला, महाराज, याला आपल्याला नोकरीवरून काढून टाकायचे. महाराज म्हणाले, का? हा ना कामाच्या वेळेत काहीच करत नाही, काहीतरी लिहित बसतो. मग महाराजांनी तपास केला, लक्षात आलं त्यांनी बघितलं की हा काय लिहितोय आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तो एक कवी होता आणि तो काय करत होता, कविता लिहित होता. त्याचं मन जे आहे ते त्या कारकुनी कामात रमत नव्हतं, त्याला सतत कविता येत होत्या, त्या कविता तो उतरवत होता. मग महाराजांनी त्याला सांगितलं, त्या अधिकाऱ्याला, की ठीक आहे, तुम्हाला याला काढून टाकायचंय ना, तुम्ही काढून टाका, पण 2 अटी आहेत. कारकून म्हणाला, काढायला, अधिकारी म्हणाला, 2 अटी कोणत्या? काढायचं तर आहे, तर अटींचा प्रश्न येत नाही. महाराज म्हणाले की 2 अटी अशा की याला तुम्ही काढून टाकता ते तर त्याच्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. त्याच्या कुटुंबाचं पालन पोषण तुम्ही करायचं आहे. आणि दुसरी अट म्हणजे तो जे काव्य लिहितो आहे त्यासाठी त्याला दरमहा 35 रुपये मानधन देण्याची व्यवस्था करायची आहे. अधिकारी अचंबितच झाला की अरे, काढायला सांगितलं आणि महाराज काय हे करतात ते. पण महाराजांनी त्याच्यामधला कलाकार ओळखला, त्याला प्रोत्साहन दिलं. तुम्हाला माहिती आहे की हा कलेचा राजा होता आणि कलेचा राजा असल्यामुळे त्यांनी ते ओळखलं आणि त्याला योग्य ते सन्मान त्याचा केला. आणि त्यानंतर मर्तुले नावाचा जो तो कारकून होता त्याने खूप मोठमोठे काव्यसंग्रह लिहिले. म्हणजे जर महाराजांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर कदाचित ही काव्यसंपदा आपल्यापर्यंत पोचली नसती. असे हे महाराज होते. महाराज जे होते ते अत्यंत साधे, त्यामुळे समोरच्याला काय वाटायचं की अरे, हा माणूस म्हणजे काहीच नाहीये. काही वेळेला राहणीमानावर जातो आपण की अरे, असं राहणीमान आहे म्हणजे याच्याजवळ काहीच नाहीये. पण ते काय करायचे, भाबडेपणाचं सोंग करायचे, नाटक करायचे आणि भल्या भल्यांची भंबेरी उडवून द्यायचे. कसं बघा, त्यांचा एक स्नेही होता, त्या स्नेहाला, स्नेही म्हणजे नातेवाईक, त्याला एक मोठा ग्रंथ लिहायचा होता. आणि ग्रंथ लिहायचा होता तर त्याला सहज असं वाटलं की आपण शाहू महाराजांना विचारावं, मुद्दाम विचारावं की त्यांना काही माहिती आहे का, आपल्या ग्रंथ लिहिण्याला ते काही मदत करू शकतात का. पण महाराजांनी नुसती मदतच केली नाही त्याला, तर काय केलं, पाश्चात्य भाषेतली म्हणजे इंग्रजी भाषेतले अनेक ग्रंथांची नावं तोंडीपाठ सांगितली की याच्यामध्ये तुम्हाला संदर्भ मिळतील. एवढंच नाही तर त्या ग्रंथांमधले उतारे सुद्धा त्यांनी तोंडीपाठ त्याला म्हणून दाखवले. झालं, तो नतमस्तक झाला. त्याला वाटलं नव्हतं की महाराजांची विद्वत्ता इतकी अफाट आहे असं. त्याचप्रमाणे महाराजांच्या विरोधात अनेक जण होते. का, मी तुम्हाला आधीच सांगितलं की महाराज सगळ्यांना समानता देण्याचा प्रयत्न करायचे. आणि मग महाराजांनी काय केलं होतं की जे दुर्बल घटक होते त्यांच्यासाठी विशेष योजना त्यांनी केल्या, विशेष सवलती त्यांच्यासाठी जाहीर केल्या. आणि मग हे कुठेतरी खदखदत होतं काहींच्या मनात. पण आता खदखदतंय कधीतरी, किती दिवसापासनं, पण विचारायचं कसं, शेवटी ते तर महाराज आहेत. पण तरी एकाने प्रयत्न केला. एक दिवस शाहू महाराज त्याच्याबरोबर फिरायला गेले आणि फिरायला जात असताना त्याने सहज विचारलं, महाराज, माझ्या मनात की नाही एक प्रश्न खूप खदखदतोय, किती दिवसापासून खदखदतोय, पण तो तुम्हाला विचारावा की नाही या प्रश्नात मी आहे. महाराज म्हणाले, अरे एक काय 100 प्रश्न विचार ना, मनात कशाला ठेवतोयस. झालं, याला हायसं वाटलं की आता विचारायला हरकत नाही. मग त्याने विचारलं की महाराज, आपल्याकडे जो जमा होतो पैसा, तो पैसा सर्व प्रजेचा आहे. मग सगळ्या प्रजेचा पैसा आहे, पण त्यातला काही जास्तीचा पैसा तुम्ही दुर्बलांसाठी वापरतात. मग सगळ्यांना तिथे तुम्ही समान देत नाही, दुर्बलांना जास्त देतात, हे असं का. महाराज काहीच बोलले नाही.
काहीच बोलले नाही. त्यामुळे त्याला काय वाटलं की महाराजांकडे या प्रश्नाचं उत्तर नाही. महाराज बोलत 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 त्याला घेऊन गेले. कुठे घेऊन गेले? घोड्याचा तबेला होता, त्या घोड्याच्या तबेल्याजवळ घेऊन गेले. आणि त्या तबेल्याजवळ जो माणूस होता त्याला महाराजांनी सांगितलं की हे जे घोडे आहेत ना, या घोड्यांना एकाच वेळेला चंदी टाकायची. चंदी म्हणजे काय? हरभरे. घोड्याला आवडतात ना? हा, मग हरभरे एकाच वेळेला टाकायचे आणि सगळे घोडे सोडून द्यायचे. त्याने केलं तसं, सोडले, चंदी टाकली आणि सगळे घोडे सोडले. सगळे घोडे ते खाण्यासाठी पळायला लागले. आणि पळाल्यानंतर जे सशक्त होते ते चंदीपर्यंत पोचले. त्यांनी ती फस्त केली, खाऊन टाकलं. आणि जे अशक्त होते, दुर्बल होते, ते मागेच राहिले, त्यांना मिळालंच नाही. मग तो माणूस म्हणाला महाराजांना, महाराज हे असं का केलं तुम्ही? ते घोडे जे अशक्त आहेत, दुर्बल आहेत, त्यांना तर ते मिळालंच नाही, मग ते कसे जगतील? मग महाराजांनी सांगितलं की आता तुम्हाला प्रश्न विचारला होतास ना, त्याचं उत्तर तुला आता मिळालं असेल की मी जर दुर्बलांसाठी वेगळं काही केलं नाही तर ते दुर्बल दुर्बलच राहतील. आणि म्हणून मी विशेष योजना या दुर्बल घटकांसाठी केलेल्या आहेत. असे हे महाराज. त्या काळी जातीभेद खूप होता, सोळंओळं होतं, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सर्व जाती समान अशी वागणूक देत होते. आणि त्याच काळामध्ये डॉक्टर आंबेडकर अमेरिकेहून PhD घेऊन आले. PhD घेऊन आले. वास्तविक पाहता हे महाराज, राजर्षी, कोल्हापूरचे महाराज, पण त्यांना इतका आनंद झाला की ते स्वतः गाडी घेऊन मुंबईला आले. कशासाठी आले? आंबेडकरांना भेटण्यासाठी आले. त्यांना पत्ता माहीत नव्हता आंबेडकरांचा की आंबेडकर कुठे असतात. आणि मग परळची जी झोपडपट्टी होती त्यामध्ये हा राजा आंबेडकरांच्या शोधासाठी वणवण फिरला. आणि त्याने शोधलं, आंबेडकरांना खाली बोलवलं, दोघं एकमेकांना भेटले. आणि आंबेडकरांना तर खूप आनंद झाला की अरे एवढा मोठा राजा माझ्यासाठी आला, मला शोधत शोधत इथे आला, तुम्ही आज्ञा करा, काय हवंय तुम्हाला माझ्याकडनं? त्यांनी सांगितलं की आता मला अजिबात काळजी नाही, दलितांना त्यांचा पुढारी मिळालेला आहे, त्यामुळे माझी काळजी आता दूर झाली, तुम्ही तुमचं कार्य पुढे चालू ठेवा. म्हणजे असा राजा की जो असं बघितलं नाही की मी राजा आहे, मी कसा जाऊ. त्यांनी बोलवू शकले असते ते की मला भेटायला तुम्ही या, पण नाही, स्वतः तिथे भेटायला गेले. लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांचे सुद्धा काही मतभेद होते. आणि मतभेद कशावरून होते की हे घाटगे परिवारातले होते, तरी गादीवर आलेले होते. आणि म्हणून काही लोकांनी विरोध केला, त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक सुद्धा होते. लोकमान्य टिळक यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. कुठल्या तुरुंगात होते ते? बघा, आपण किती म्हणजे काहीच नाहीये, एकाही प्रश्नाचं उत्तर आलं नाही. मंडालेच्या तुरुंगात होते. आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं? कुठला ग्रंथ लिहिला? हा, छान, गीता रहस्य नावाचा ग्रंथ त्यांनी तिथे लिहिला. आता तुरुंगाचे नियम असतात बघा, की जेव्हा तुम्हाला तुरुंग सोडून जायचं असेल तेव्हा सगळ्या वस्तू तिथे जमा करून द्यायच्या असतात. आणि मग या वस्तू जमा करत असताना त्यांनी जो गीता रहस्य लिहिला होता तो सुद्धा तुरुंगाधिकाऱ्यांकडे जमा केला गेला. टिळक बाहेर आले, बरेच दिवस होऊन गेले, तरी गीता रहस्य काही टिळकांना मिळाला नाही. मग टिळक काय म्हणाले की त्यांनी जरी परत दिला नाही तरी माझ्या डोक्यामध्ये गीता रहस्य आहे, मी पुन्हा लिहून काढेन, जरी परत मिळाला नाही तर मी पुन्हा गीता रहस्य लिहून काढेन. आणि त्यांनी सुरुवात पण केली लिहायला. आणि मग ही गोष्ट सरकारच्या कानी गेली. मग सरकारने तो गीता रहस्य त्यांना परत केला. पण नंतर
सरकारच्या काहीतरी लक्षात आलं की नाही, अरे तो आणि हा गीता रहस्य वेगळं आहे, काय आहे, आपल्याला परत एकदा तो पाहिजे. आता टिळकांकडनं घेणं सोपं नव्हतं, कसं मागणार त्यांना परत. मग सरकारने युक्ती लढवली आणि त्यांनी काय केलं, शाहू महाराजांची नियुक्ती केली. शाहू महाराजांना सांगितलं की तुम्ही टिळकांकडनं गीता रहस्य आम्हाला आणून द्या. शाहू महाराज आणि टिळक यांचे मतभेद होते. मग तरी सुद्धा शाहू महाराजांनी टिळकांना सांगितलं की गीता रहस्य मागितलंय. टिळकांनी विरोध केला नाही. ते काय म्हणाले की आमचे दोघांचे मतभेद असतील पण मला त्यांच्याविषयी प्रेम आहे आणि ते निश्चितच माझा ग्रंथ मला परत आणून देतील, मला खात्री आहे. आणि त्यांनी तो त्यांच्या स्वाधीन केला. शाहू महाराजांनी सरकारच्या ताब्यात गीता रहस्य दिला आणि कालांतराने पुन्हा पाठपुरावा करून तो ग्रंथ टिळकांना परत केला. म्हणजे मतभेद जरी असले तरी एकमेकांविषयी प्रेम हे महत्त्वाचं असतं मित्रांनो. असे हे शाहू महाराज. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जाती वेगवेगळ्या होत्या, जातीभेद खूप होते आणि फासे पारधी नावाची एक जात होती. फासे पारधी, रामोशी हे लोक कसे होते, काय करायचे पूर्वी, चोऱ्या, दरोडे हे उद्योग ते करायचे आणि त्याच्यावर त्यांचं पोटा पाण्याची व्यवस्था व्हायची. मग असे काही फासे पारधी शिपायांनी पकडून आणले शाहू महाराजांच्या समोर आणि त्यांना उभं केलं. मग शाहू महाराजांनी विचारलं त्यांना की का रे असा उद्योग का करतात. त्यांनी सांगितलं की आम्ही पोटा पाण्यासाठी करतो, आम्हाला नोकरी नाही, कामधंदा नाही, मग आम्ही काय करणार. काय करावं शाहू महाराजांनी. त्यातले जे 2 अट्टल गुन्हेगार होते त्या दोघांना त्यांनी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आजपासून तुम्ही पहारेकऱ्याची नोकरी करायची आहे. बघा, अट्टल गुन्हेगार आणि पहारेकऱ्याची नोकरी दिली त्यांना सांगितलं की तुमचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल पण तुम्हाला ही नोकरी करावी लागेल. झालं, दोघं जण नोकरी करायला लागले. दारावर दोघांचाही पहारा अगदी सक्त असायचा, कडक असायचा की कोणालाही ते आत शिरू देत नसत. मग एक दिवस काय झालं, रात्री घोड्यावरून 3-4 जण आले. 3-4 जण आले, ते उतरले. त्यातला एक पुढे आला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला महाराजांना भेटायचं आहे. या दोघांनी सांगितलं की आता तुम्हाला महाराजांना भेटता येणार नाही, रात्र झालेली आहे आणि तुम्हाला सकाळी भेटता येईल. मग तो हुज्जत घालायला लागला की नाही, आत्ताच भेटायला जायचंय आणि पाहिजे तर तुम्ही महाराजांना विचारून या. हे काय म्हणाले, महाराजांना विचारून या म्हणजे आम्हाला इथून पाठवतोस काय, आम्ही इथून अजिबात हलणार नाही. अजिबात हलणार नाही म्हटल्यावर समोरचा चिडला. तुम्हाला जर जायचंच असेल तर आधी आम्हाला दोघांना गोळ्या घाला आणि मग तुम्ही जा, पण आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही तुम्हाला आत सोडणार नाही. आणि हा सगळा वाद जो चालू होता तो महाराजांनी ऐकला. महाराज आले बाहेर आणि बाहेर आले आणि म्हणतात, ए काय रे, काय चाललं आहे. तोपर्यंत तो माणूस तिकडनं बोलला, दादा मी आलोय आणि हा मला आत येऊ देत नाहीये. शाहू महाराजांचा भाऊ होता तो. शाहू महाराज गेले आणि त्याला आतमध्ये आणलं, महालात आणलं, बसवलं आणि मग त्याने विचारलं, दादा असे कसे रे तुझे पहारेकरी की इतकं सांगितल्यावर सुद्धा ते यायला पण तयार नाही आणि आम्हाला येऊ द्यायला सुद्धा तयार नाही, एवढे पहारेकरी कुठून शोधले तू. शाहू महाराजांनी सांगितलं, अरे ते फासे पारधी आहेत आणि असं ते करत होते, अट्टल गुन्हेगार होते, पण त्यांच्यामध्ये परिवर्तन असं शाहू महाराजांनी घडवून आणलं की ते अगदी एकनिष्ठ झाले. त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्या भावाला आतमध्ये जाऊ दिलं नाही. असा हा राजा होता, सगळ्यांमध्ये परिवर्तन करणारा होता, सगळ्यांमध्ये मिसळणारा होता.
शेतीसाठी त्यांचं म्हणणं होतं की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. शेती करा, शेती करणं हे सगळ्यात उत्तम. मग त्याच्या खालोखाल काय, व्यापार करा तुम्ही. आणि सगळ्यात खालचं काम म्हणजे नोकरी, कारण त्या काळात नोकरी म्हणजे इंग्रजांची चाकरी होती आणि म्हणून त्यांना ते महत्त्वाचं वाटत नव्हतं. शेतकरी सुखी तर राज्य सुखी हे शाहू महाराजांनी जाणलं होतं आणि म्हणून शेतीसाठी सुद्धा, शेतकऱ्यांसाठी सुद्धा विविध योजना त्यांनी आखल्या होत्या. कोल्हापूरमध्ये एक प्रसिद्ध धरण आहे, नाव माहिती आहे का, बोला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध धरण आहे, काय नाव आहे त्याचं? नाही, राधानगरी. भोगावती नदीवर राधानगरी हे धरण सगळ्यात प्रथम शाहू महाराजांनी बांधलं. कशासाठी? की शेतीसाठी पाणी मिळावं. त्या आधी जे संस्थानिक होते 700, ते 700 संस्थानिकांपैकी एकाच्याही डोक्यात असं आलं नाही की आपण शेतीसाठी असं एखाद्या नदीवर धरण बांधावं, पाणी अडवावं. हे सगळे संस्थानिक युरोपला जाऊन आलेले होते, नवीन नवीन तंत्रज्ञान शिकून आलेले होते, पण तरीही त्यांचं एकाचही असं चाललं नाही की आपण तिथे धरण बांधावं. सगळ्यात पहिलं धरण हे शाहू महाराजांनी बांधलं. शेतकऱ्यांसाठी केलं, सर्वसामान्यांसाठी केलं, सगळ्यांसाठी हा राजा झटला आणि शेवटपर्यंत झटला. शेवटपर्यंत शिकारीचा सुद्धा त्यांना छंद होता. शिकारीला जायचे ते आणि शिकारीला जाताना वेगवेगळं सावज कसं टिपायचं, नेम कसा लावायचा हे त्यांना विशेष अवगत होतं. हत्तींच्या ते शर्यती लावायचे, त्यासाठी खास त्यांनी मैदानं आखून घेतले होते. मल्लांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं. असा हा राजा शेवटपर्यंत सगळ्यांसाठी झटला आणि शेवटी मात्र त्यांचा जो मुलगा होता त्याचं दुःखद निधन झालं आणि त्यामुळे ते खूप खचले होते. पण खचले होते तरी शेवटपर्यंत सगळ्या कार्यक्रमांना ते हजर राहिले आणि वयाच्या 48व्या वर्षी शाहू महाराज आपल्यातनं निघून गेले. असे हे थोर छत्रपती, राजर्षी, लोकराजा शाहू महाराज, त्यांचं कार्य आपल्याला सतत प्रेरणामय राहील. त्यांचं स्मरण आपण करूया, त्यांना वंदन करूया आणि इथेच थांबते. जय हिंद.